सायकल स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. वृषांक मेन्सवेअर चे प्रोप्रायटर आदरणीय उद्योजक मच्छिंद्रदादा भोईर आपल्यामध्ये आहेत आणि त्यांचाही सन्मान या मंचावरती केला जाईल. मी मंगेशदादा पाटील, कैलासदादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण वृषांक मेन्सवेअरचे प्रोप्रायटर युवा उद्योजक ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला एक सायकल स्पॉन्सर्ड केलेली आहे, मच्छिंद्रदादा भोईर यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करावा. मोठ्या संख्येने आज फायनल नाईटमध्ये प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. उंबरलीची नाईट स्पर्धा चर्चेत राहिली. कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये फार कमी आपण नाईटच्या स्पर्धा पाहतो, मात्र लास्ट इयरपासून या स्पर्धेची चर्चा जेव्हा जेव्हा उंबरलीचा फॉर्म पडतो मोठ्या संख्येने प्रेक्षक खेळण्यासाठी उत्सुक असतात. आणि आता विशालजी गोपाल पाटील यांचाही सन्मान आपण करू. मी त्यांना विनंती करेन आपण या प्लीज. तीन बॉल 3 षटकारांसाठी 2000चा कॅश प्राइज आहे. यशवंतजी कारभारी यांच्याकडून वाडेकरला 3 षटकारांसाठी लागोपाठचा 2000चा कॅश प्राइज. हर्षद भंडारी गोलंदाज सज्ज होते. 4 षटकांचा सामना सेकंड एन्काउंटर नंबर दुसरा सेमीफायनल सामना. आमचा कमेंट्री बॉक्स सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. एमटीसीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. वेगवान गोलंदाजी, भन्नाट वेग, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. दिशा भरकटत असताना पंचाचा इशारा येतोय. इट्स अ वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होत असताना खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. उंबारी संघाच्या मध्ये वर्ष दुसरं आणि दुसऱ्या वर्षामध्ये सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. दुसरा सेमीफायनलचा सामना कोण जिंकणार? 4 षटकांची लढत असणारे 12 वाजून 5 मिनिटं होतात. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेला निरोप देण्यासाठी. आज वीकेंड आहे, सॅटरडे, कारण उद्या संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे. त्याला प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद उडत असताना खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सुखदेव पाटील श्रीरामचे, सचिन भोईर असतील, त्याची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून उंबारली गावच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. कल्याण डोंबिवलीतील अजून एक मानाची, नामाची, सन्मानाची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आणि आज मात्र फायनल डे मध्ये प्रेक्षकांच्या उदंड परिसरामध्ये स्पर्धेला आपण निरोप देणार. स्क्रीनवरती बघू शकाल आपण सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय सुखदेव पाटील साहेब, जे सुभाष भोईर साहेबांचे खूप खंदे समर्थक आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून एक नवीन पाऊल उचलण्यात आलंय, विकासाचं पाऊल. ते नेहमी सातत्याने समाजसेवक म्हणून परिचित या परिसरामध्ये. आणि ते सुखदेव पाटील स्क्रीनवरती दाखवलं जाते. पहिलाच मोठा हिट येत असताना 2 चेंडू लगातार वाईट गोलंदाजी लेन बिघडले हर्षदनं या स्पर्धेमध्ये 4 गडी देखील बाद केले होते. तोच हर्षद थोडासा दिशा भरकटत असताना पहिले 2 चेंडू वाईट होते. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन ऑन साईडला खूप चांगला फटकामध्ये कन्वर्ट करत अतुल भोईर त्याचा स्टान्स दाखवत असताना, त्याचा अनुभव दाखवत असताना त्याने चौकार इनिंगची सुरुवात केली. एका चेंडूमध्ये 6 धावा आल्यात. त्यामुळे हे दोन्ही संघाला विचार करावा लागेल, कारण सामना सेमीफायनलचा आपण खेळत आहोत. फार महत्वाचा सामना आहे. जर जिंकला तर ट्रॉफीपर्यंत पोहोचाल. यस करण. जयश्री पाटील यांच्याकडून वाडेकरच्या बॅटर्सला प्रत्येक षटकारासाठी 200चा कॅश प्राइज. एका चेंडूमध्ये 7 धावा आल्या, 2 चेंडू वाईट आणि चौकारानं सुरुवात केली. वेगवान चेंडू, वॉट अ शॉट, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटचं मादक सौंदर्य, ब्युटी ऑफ क्रिकेट. अजून एक देखना चौकार. प्रेक्षकांची अलोट गर्दी. आज मात्र उंबारली गाव झोपणार नाहीये, कारण ज्या पद्धतीने मैदानावरती गर्दी आपण पाहतोय, ज्या पद्धतीने आवाज आरोले आपण, शिट्ट्यांचा आवाज, टाळ्यांचा आवाज, डीजेचा आवाज, आज मात्र गडनगरी अक्षरशः प्रेक्षकांना ओसांडून वाहते. आणि या स्पर्धेला निरोप देण्यात आपण अतुलची जबरदस्त फटकेबाजी. अतुलने पहिला चौकार ऑन साईडला, दुसरा कव्हर ड्राईव्ह दाखवला, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह दाखवलाय. त्याचा दर्जा दाखवत असताना, त्याचा क्लास दाखवत असताना दवसेके दाफा कधी दाब पहिल्या षटक मार्गस्थ असताना वेगवान गोलंदाजी फ्रंट फुटला आलाय. चेंडूला फक्त दिशा दिली, बॅकलिपला खाली ठेवलं, चेंडू पुढे सरकला, फार वेगानं कव्हर करतो, 2 धावा. गुड एंड विथ द विकेट. अतुलकडे संयम आहे, टेम्परमेंट आहे आणि त्याला साथ देतो कपिल पाटील, त्याला साथ देतो अतुलला आणि धावसंख्येमध्ये वेगानं आकार येतोय. 12 धावा. ज्या हर्षदनं आतापर्यंत स्पर्धेमध्ये सर्वांना अचंबित केलं, सर्वांना भुरळ घातली, आपला क्लास दर्जा दाखवलाय, तो अतुल थोडासा मागणा ठरलाय, कारण सुरुवात त्यानं वाईट न केली. त्यानंतर मात्र 2 चौकार डबल आणि एकूण 12 धावा. थोडंसं मागं षटक. P1चं षटक ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न, गती जास्त होती, फलंदाजाला बीट केलं, लाईन मिस केली फलंदाजानं आणि डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. आज मात्र स्पर्धेला निरोप देणार
आबाळ भरलं होतं या स्पर्धा सुरू होताना. आज मात्र डोळे ओले होतील या स्पर्धा निरोप देताना. भरपूर बक्षिसाची खैरात करणारी एक अनुशासित डिसिप्लिन स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. 12 धाबा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो हर्षद. हर्षदला माहिती आहे सामन्याचं महत्त्व, फार महत्त्वाचा सामना आहे. फिरकीचं माहेरघर म्हणून वाडेकर संघाला ओळखलं जातं. त्या संघानं टॉस जिंकून प्रथम दर्शनी धाडसी निर्णय फलंदाजी करण्याचा घेतलाय. ओ ग्रेट डिलिव्हरी, मात्र लाईन चुकली. पण सांगत असताना तिसरा वाईट चेंडू हर्षदच्या माध्यमातून येत असताना त्यामुळे षटक मागडं ठरणार हे देखील महत्त्वाचं आहे आणि षटक लांबणार देखील हे देखील फार महत्त्वाचं आहे. 13 धाबा धापलकावरती अतुल धावावरती गेले असं कपिलला अजून स्ट्राईकला आमंत्रित करण्यात आलं नाहीये, कारण अतुलने 2 चौकार दाखवलेत. पहिला चौकार फांडलेग रिझनला, दुसरा कबरच्या रिझनमध्ये दाखवला त्यानं आणि डबल देखील धाबा कुठल्यात त्यानं. एकूण 13 धाबा, 3 वाईट, थोडंसं मागणं षटक पीबनचं आणि लांबणार देखील षटक. ग्राउंड विकेट. ओ पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलाय मिड आपल्या सध्या पुढे सरकला फार वेगानं. कव्हर करतोय मात्र मिळणार ती एकच धाव. चांगली रनिंग मिळून विकेट अतुल आणि कपिल मध्ये. अतुल मात्र आता स्ट्राईक रोटेट करतो. कपिल पाटील स्ट्राईकला येणार. 5 चेंडूमध्ये मागच्या तो नॉन स्ट्राईकला उभा होता, त्यामध्ये 3 चेंडू वाईड होते, म्हणजे मागच्या तब्बल 8 चेंडू नॉन स्ट्राईकला उभा असणारा फलंदाज कपिल पाटील आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकला येतोय. बघायचे धाबा किती होणार. 14 धाबा पहिल्या षटकामध्ये आल्यात. अजून एक चेंडू बाकी आहे. षटक लांबलं हर्षदचं, तर 2 चौकार देखील 3 चेंडू वाईट फेकले. दिशाईन गोलंदाजी पाहायला मिळाली P1 मध्ये. स्टेट ड्राईव्ह इन फ्रंट ऑफ द स्क्रीन, डाऊन द ग्राउंड केल्याचा प्रयत्न आणि सोपा झेल देऊन बसला कपिल. परतावं लागेल कपिलला. शेवटच्या चेंडूवरती विकेट बाद केलाय आणि एका षटकाची सांगता होते. 14 धाबा 1 बाद. दमदार सुरुवात वाडेकर संघाची. दादा एक गडी बाद. बॅटचा फ्लो कमी का केला हा प्रश्न विचारला जाईल नक्कीच कपिलला. त्याच्या मनात देखील हा प्रश्न निर्माण झालाय की जो बॅटचा फ्लो होता स्लो का कमी का केलाय. त्या फ्लोनं बॅट फिरली होती तर सीमा पलीकडे चेंडू विसावला असा षटकारासाठी आणि खूप चांगला दयालूने झेल टिपलाय. दयालू एक चांगला खेळाडू आहे संघातील, नामांकित खेळाडू, अनुभवी खेळाडू, भरपूर वर्ष क्रिकेटवरती मक्तेदारी करणारा खेळाडू. त्यानं खूप सोपा झेल टिपलाय आणि पहिला धक्का दिलाय संघाला. 14 वरती एक षटकाची सांगता होते. मोठा सामना आपण एन्जॉय करतो. वाडेकर वर्सेस आता झालेला सामना आपण पाहिला सापाड. हा संघ दुसऱ्यांदा फायनल मध्ये धडक मारतोय. बघायचं त्या संघाविरुद्ध कोणता संघ या संघात धडक मारणार. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, भरपूर प्रेम दिल्या या स्पर्धेला. अक्षरशः डोक्यावरती उचलून घेतली ही स्पर्धा प्रेक्षकांना. या सर्व प्रेक्षकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. कॉमेडी बॉक्समध्ये आमचे करण काळन, त्यानंतर नितीन काळन आम्हाला जॉईन झालेत. आमचे स्कोरर याच गावातील भूमिपुत्र भावेश, तुमचं देखील आम्ही स्वागत करतोय. आमची MTCची संपूर्ण टीम, योगेश आमच्या समेत आहेत, तदनंतर DJ हंश, संपूर्ण टीम आहेत. पंच पॅनल, कॉमेंट्री बॉक्स, तदनंतर स्कोरर, या सर्वांच्या माध्यमातून स्पर्धेला उंची देण्याचा प्रयत्न केला जातोय. 100% एफर्ट्स देण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडनं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. मागच्या 2 चेंडूवरती 2 धक्के कमबॅक केले हे दुडणे संघानं. अजून एक धक्का वाडेकर संघाला. पाटसे यांच्याकडून कॅश प्राइज झालंय. 3 चौकारांना 1000 आणि 3 षटकारांना लागोपाठचा वाडेकरचा बॅटर्सला 1,500 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल. अतुल सेठ फलंदाज होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय आणि यावेळी मात्र त्याच्या बेल्स उडल्यात, त्यामुळे दुसरा धक्का दिलाय. मागच्या 2 चेंडूवरती 2 धक्के वाडेकर संघाला. सुरुवात दमदार झाली, मध्ये कपिलचा विकेट पडल्यानंतर अतुलने देखील आपली केली संपुष्टात आणले. अतुलनं फ्लाइंग स्टार दिला संघाला. 7 चेंडूमध्ये 11 धाबा कुठल्यात त्यानं. चौकारानं सुरुवात केली, आता मात्र कमबॅक केलंय हे दुडणे संघानं. मागच्या 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद. कमबॅक झालंय दुडणे संघाचं. बघायचं वाडेकर संघ फिरकीचं माहेरघर म्हटलं जातं. या संघाला नेहमीच संबोधलं जातं. भरपूर वर्ष कल्याण डोंबिवलीवरती त्यानं राज्य केलंय. क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर वर्ष क्रिकेटवरती मक्तेदारी दाखवली. तो वाडेकर संघ फिरकीचं माहेरघर संबोधलं जाणार. या सामन्यामध्ये कशी कामगिरी करणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. फलंदाज नवीन आलाय तो सिद्धू पाटील.
या संघातील सिनियर खेळाडू, भरपूर वर्ष संघाची जबाबदारी स्वीकारत आहे कॅप्टन. चला गोलंदाज कट केला स्क्वेअर कटच्या माध्यमातून खूप चांगला फटका दाखवलाय आणि चेंडू विसावला तो बॅकवर्ड पॉइंट मध्ये डीप मध्ये निघून गेलाय आणि चेंडू विसावलाय. शेवटच्या क्षणापर्यंत चौकारामध्ये कन्वर्ट केला. पहिला चौकार सिद्धूच्या बॅट मधनं. चेंडू बॅकफुटला जाऊन स्वतःला रूम दिला, जागा बनवली. पाहिलं की डीप पॉइंट मध्ये कोणी नाहीये. पॉइंटच्या क्षेत्र सर्कल मध्ये होता, त्याच्या डोक्यावर चेंडू एक्झिक्यूट केलाय आणि चौकार 4 धावा निर्माण केल्यात. मागच्या 2 चेंडूवरती 2 धक्के निर्माण केले तर सिद्धूनं कमबॅक केलं. मैदानावरती त्यानं मागच्या 2 चेंडूवरती 5 धावा कुठून जे दडपण आलं होतं संघावरती ते दडपण झुंगारून दिलंय. हे दुंडे संघानं आज खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये आणि बघायचंय आजच्या सामन्यामध्ये सेमीफायनलचा अत्यंत महत्वाचा सामना जिंकून विजयाची पताका कोण या स्पर्धेमध्ये फडकवणार आणि कोण फायनल मध्ये धडक देणार याची उत्कंठा शिगेला पोहोचते. रात्र वैराची 12 वाजून होतात ते 15 मिनिटं. प्रत्येक क्षण प्रेक्षकांच्या अविस्मरणीय आठवणीमध्ये उंबारडी गावच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि प्रत्येक क्षण इतिहास बनतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या 19 2 गडी बाद. दुसऱ्या षटक मार्गस्थ गोलंदाज अविनाश तयार. खाली राहिलाय डाऊन द लाईन. गुड बॉलिंग, लेंथ, लाइन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हॅरिएशन, सुपर बॉलिंग, वंडरफुल कमबॅक. खूप चांगलं कमबॅक केलाय. ॲक्शन रिप्ले बघा. राऊंड विकेट त्याची जी ॲक्शन आहे ती साइड अम ॲक्शन आहे आणि तो चेंडू खाली ठेवतोय आणि फलंदाज प्रणित खूप पुढे गेला होता आणि त्याला थांबवलंय विकेट किपरनं. ताकदीचा प्रचंड वापर गॅप मध्ये शोधू शकला नाहीये. मिड विकेटला गॅप बॅकअप खूप जोरानं आलं. क्षेत्ररक्षण मात्र 3 क्षेत्ररक्षक बॅकअपला आहेत विकेट किपरच्या मागे. मात्र एकच धाव मिळणार. मजा येईल सामन्यामध्ये. दोन्ही संघ तेवढ्या जिद्दीनं ताकदीनं भरलेले आहेत. दोन्ही संघामध्ये अनुभव खेळूंचे भरणं आहे आणि दोन्ही संघ टचचे संघ आहेत. हे आमचे कॅमेरामॅन दाखवले स्क्रीनवरती. आमचा संपूर्ण व्यासपीठ, भव्य दिव्याचा व्यासपीठ, सातत्यानं मांदी आली मान्यवरांची. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, जबरदस्त क्रिकेट स्पर्धा, भरपूर काही आठवणी सोडून जाणारी स्पर्धा आमच्या हृदयामध्ये. अशी नामांकित स्पर्धा, कल्याण डोंबिवलीचा मान वाढवणारी स्पर्धा. उंबारडीच्या माध्यमातून मोठा फटका, बिग हिट, पंचांचा इशारा, वन बाउंस सीमा पार, अजून एक चौकार. धाबा धाफा होती. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या 14 आणि या षटकामध्ये धाबा आल्या 10. पहिल्या षटकामध्ये गडी बाद झाला 1 आणि दुसऱ्या षटकामध्ये गडी बाद झाला 1. वाडेकर संघानं टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली. सचिन भोईर यांना स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व आणि या परिसरातील नवीन नेतृत्व म्हटलं तरी वावगं ठरणारा नवीन चेहरा, ज्याने भरपूर वर्ष संघाची सेवा केली आणि आज मात्र आयोजक या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहण्यामध्ये 24 धाबा 2 गडी बाद 2 षटकाची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या तब्बल धाबा आल्या. पहिल्या षटकामध्ये 14 आणि या षटकामध्ये 10. 24 धावा धापलकावरती. 48चा प्रोजेक्ट स्कोर दाखवला जातो एमडीच्या माध्यमातून. जर ही सरासरी कायम राहिली तर मात्र सामना चांगला होईल, कारण वाडेकर संघाची गोलंदाजी सर्व परिचित आहे गोलंदाजांशी. त्यामुळे हे दोडणे संघाचा एकच लक्ष असेल की कमीत कमी धावांवरती रोखणं, 40च्या आतमध्ये रोखणं फार गरजेचं आहे वाडेकर संघाला. अन्यथा या संघानं उंबारली संघाला कमी स्कोरिंग मध्ये 5 षटकांमध्ये 37 धावांवरती थांबवलं आणि सामना देखील जिंकला वाडेकर संघानं. ही ताकद आहे संघाची. होम ग्राउंड मध्ये उंबारली संघाला पराभूत केलं. 5 षटकांमध्ये 37 धावा देखील काढू दिल्या नाहीयेत आणि तो सामना जिंकला वाडेकर संघानं. हेच ते फिरकीचं माहेरघर. 12 चेंडू 24 धावा, उर्वरित 12 चेंडूचं केलं अजूनही पर्याप्त आहे. बघायचं सेमीफायनल एन्काउंटर नंबर दुसरा. बघायचं कोण कोणाचा एन्काउंटर करणार आणि कोणता संघ धडक मारणार फायनल मध्ये. गोलंदाज तयार. ओम भंडारे. पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. आतमध्ये आला चेंडू. टप्प्यामध्ये आतमध्ये गतिमान चेंडू होता. फलंदाज समजू शकला नाहीये आणि जाग्यावर कट करण्याचा प्रयत्न. ॲक्शन रिप्ले बघा. राऊंड विकेट येतोय. विकेट किपर सांगते चेंडू कुठे टाकायचंय. हा चेंडू एक्झॅक्टली लाईन दाखवत असताना, योग्य दिशा दाखवत असताना आणि गुड डिलिव्हरी.
24 धावा 2 बाद. तिसरे षटक मार्गस्थ. बघायचे किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न. टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय. वाडेकर संघाचा क्लासिकल स्ट्रोक, क्लासिकल स्क्वेअर कट दाखवत असताना चेंडू निघून गेला सीमा पलीकडं. दणदणीत चौकार. म्हणून प्रणितला 3 चौकारांसाठी 1,500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. प्रणित चौकार बघू शकाल. हे आई गावदे क्रिकेट संघ उंबारली स्मृती चषकच्या 40+2026 सौजन्य मच्छिंद्र पंडित भोईर यांच्याकडून मालिकावीर. क्या बात आहे, अप्रतिम. ओ व्हाट अ शॉट, ग्लोरियस स्ट्रोक. गॅप मध्ये केला, स्लीपर कव्हरला चिरत असताना सीमा पलीकडं अजून एक चौकार. पॉवरफुल बॅटिंग, ऑफ साइडला पॉवरफुल बॅटिंग दाखवतोय प्रणित. आपल्याला पाहायला मिळाली. 12 पूर्ण काशीचं कारण 100 दाखवतोय आणि मागच्या 2 चेंडू 2 चौकार दाखवलं. ओमचं स्वागत केलंय. ते प्रयत्न ऑफ साइडला किती स्ट्रॉंग फलंदाजी करतोय. पहिला चौकार पॉइंटच्या डोक्यावरनं, दुसरा कव्हरच्या डोक्यावरनं, स्लीपर कव्हरला चिरत चेंडू सीमा पलीकडं सीमा रेषा भेटत असताना 2 चौकार दाखवले प्रणितनं. सिद्धू त्याला साथ देतोय. न वरती प्रणित खेळतोय, न वरती. दोघांमध्ये 18 धावांची भागीदारी. अतुल आणि कपिल बाद झाल्यानंतर संघाला सावरण्याचा प्रयत्न. 32 धावा 2 बाद. तिसरे षटक मार्गस्थ. गोलंदाज ओम भंडारी. ओमच्या रिदम मध्ये तो चुकलाय. त्याने सांगितलं की मी माघारी जाणं पसंत करेन. जर रिदम चुकला तर चेंडू चुकेल आणि चेंडू चुकला तर चौकार षटकार येऊ शकतोय. ओ प्लेसमेंट पुढे आलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यश लाभल्याकर सिद्धू अगोदर तयार होता एका धावेसाठी आणि स्ट्राईकला रोटेट केलं. आणि आमचे डीजे मास्टर यांना स्क्रीनवरती दाखवले जाते. हंस डीजे. अप्रतिम कामगिरी. जबरदस्त संगीतांच्या लहरी आणि त्या लहरीतनं उत्पन्न झालेली एनर्जी आणि त्याच्यावरती थिरकणारे आमच्या प्रेक्षकांची पावलं. भरपूर काही चांगलं संगीत या संगीताच्या तरंगानं आम्हाला तल्लीन केलं हंस डीजेच्या माध्यमातून. 33 धावा 2 बाद. फ्रंट फुटला आला सिद्धू. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना पुढे सरकला. त्याच्या आवाक्यामध्ये स्ट्रेट ड्राईव्ह एक्झॅक्टली स्क्रीन समोर इन फ्रंट ऑफ द विकेट डाऊन द लाईन केलेत असताना एकच धाव मिळणार आणि एका धावानं फक्त समाधान मिळालं. या षटकामध्ये धावा कमी आल्यात कारण पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, 2 षटकांमध्ये 24 धावा आणि तिसरे षटक सुरू असताना 34 धावा 2 गडी बाद. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. 34 लॉस ऑफ द 2 विकेट्स. राऊंड विकेट. सेमीफायनलचा एन्काउंटर नंबर 2. मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय. कव्हर करेल तोपर्यंत चेंडू हुलकावणी देतोय आणि निघून जातोय सीमा पलीकडं. विसावा घेतोय. अजून एक देखणा चौकार. पेटलं हे मला माहिती नाहीये, मात्र मैदान पेटलं या फायनलच्या नाईट टुर्नामेंट मध्ये हे नक्की आम्ही सांगू शकतोय. कारण ज्या पद्धतीने सामन्याचा रिदम राहिलाय, या स्पर्धेचा रिदम राहिला शेवटपर्यंत प्रेक्षकांची मांदी आली आपण पाहतोय. आज सॅटर्डे नाईट विकेट आहे आणि त्याला प्रेक्षकांना भरभरून वसांडून वाहणारं मैदान आणि आज क्रीडानगरी पुन्हा प्रफुल्लित झाले आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा आता पोहोचत असताना एकविरा बलून वर्ड हा त्यांचा नंबर आहे, या तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 38 धावा 38 लॉस ऑफ द 2 विकेट्स. कम्प्लिशन ऑफ द 3rd ओव्हर. 3 षटकानंतर 38 धावा 2 गडी बाद. यश आम्हाला सांगतील षटकामध्ये यश किती धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या 14, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, 2 षटकामध्ये 24 आणि या षटकामध्ये पुन्हा आल्या त्या 14 धावा. जसा प्रणित मैदानावरती गेला, सिद्धू मैदानावरती गेला, दोघांमध्ये चांगली भागीदारी बिल्ड झाली आणि 24 धावांची पार्टनरशिप दोघांमध्ये. 38 धावा 2 गडी बाद. शेवटचा षटक प्रशांत आलाय कुंभारकर.
आमचे प्रेक्षक सामन्याला एन्जॉय करत असताना उद्या रविवार आहे, आरामात झोपू शकतात. त्यामुळे किती नाईट होऊ द्या, त्याने शपथ घेतली की शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जाणार नाही फायनलचा तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही आहोत. कदाचित हा निरोप सांगितला असेल घरीच येताना, तेच एकदा मिळणार वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. इम्प्रुव्हायझेशन याबद्दल सिद्धू थोडासा नाराज झालाय, स्वतःवरती शॉटवरती नाराज झालाय, कारण ज्या पद्धतीने इम्प्रुव्हायझेशन हवं होतं ते मात्र मिळालं नाही. हे बघा प्रेक्षक, या प्रेक्षकांना भरपूर प्रेम दिलं, या प्रेक्षकांमुळे स्पर्धा आहे आणि प्रेक्षकांमुळेच आम्ही आहोत आणि त्यामुळे या प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. जे प्रेम तुम्ही उंबारी नाईटला दिलं ते प्रेम आम्ही कधी विसरणार नाही आहोत आणि या तुमच्या हृदयामध्ये आठवणी साठवून आज या स्पर्धेला आम्ही मनोभावे आज निरोप देणार. हे प्रेक्षक भरपूर एन्जॉय करतात स्पर्धेला. 39 धावा 2 गडी बाद. शेवटचा षटक मार्गस्थ असताना ऑप्शनच्या बाहेर चेंडू जाऊ दिले, चेंडूला वाईट चेंडू. आतापर्यंत आमचे स्कोर आम्हाला सांगतील की यश आतापर्यंत वाईट चेंडू किती फेकण्यात आलेत, कारण भरपूर चेंडू वाईट फेकण्यात आलेत. पहिल्या षटकामध्ये 2 आतापर्यंत, पहिल्या षटकामध्ये 3 वाईट आहेत आणि आतापर्यंत 4 वाईट आतापर्यंत फेकण्यात आलेत. त्याला 4 अवांतर धावसंख्या आणि 4 अवांतर चेंडू फेकावे लागणार. हे तुटणे संघाला ही महागडं ठरू शकते आणि हा देखील पंचांचा वाईटचा इशारा येतोय. जो सामना 4 षटकांचा आहे तो तुम्ही 5 षटकांचा करता विरोधी संघाला, कारण 5 चेंडू वाईट. हा बघा आमचा प्रेक्षक वर्ग, चेहऱ्यावरती आनंद आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. हे तुटणे संघाचा प्रेक्षक वर्ग आहे आता मात्र शांत आहे. मात्र जेव्हा हे तुटणे फलंदाजी करेल तेव्हा पेटून उठेल हा त्यांचा प्रेक्षक वर्ग, मैदानावरती आग लागेल. ज्या पद्धतीने मागच्या सामन्यामध्ये हे तुटणे संघाच्या प्रेक्षकांना उदंड प्रतिसाद दिला, सध्या चिंतेचं वातावरण आहे कारण 41 धावा झाल्यात मैदानावरती आणि फिरकीचं माहेरघर वाडगर संघ समोर आहे. फलंदाज बाद, समोर चेंडू खेळण्याचा प्रयत्न सोपा झेल करून दिलाय आणि 41 वरती तिसरा धक्का वाडगर संघाला. मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. मोठी देसाई 40+ आणि मोठागाव 40+ दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचे. फायनल मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल. हेदुटे संघाचा पाठी राखे. मला वाटतं हेदुटे गावामध्ये आज कर्फ्यू लागला असेल, मला वाटतं सर्व लॉक लागले असतील, सर्व महिला भगिनी गावात असतील, कारण सर्व पुरुष मंडळी या मैदानावरती आपल्या संघाला आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी. 41 धावा 3 गडी बाद. शेवटच्या षटक मार्गात असताना धावसंख्येचा वेगानं आकार येत असताना चेंडू लॉब केलाय गॅपमध्ये, चांगला बॅकअप होते, लॉंग आपला चेंडू पुढे सरकलाय, कव्हर करेल तोपर्यंत फक्त एकच धाव. दुसरे धाव घेण्याची हिंमत नाहीये. सिद्धूला स्ट्राईक हवी मैदानावरती, कारण सिद्धूला मोठे फटके मारून 50च्या आसपासचा स्कोर घेऊन जायचंय. व्ही फॉर विक्टरी हे प्रेक्षक आम्हाला दाखवतात स्क्रीनवरती. यस, व्ही फॉर विक्टरी, आम्ही विक्टरी करणार, आम्ही विजय प्रस्थापित करणार. 42 धावा 3 गडी बाद. 3 पूरक 3 षटकाची सांगता अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. सिद्धू मैदानावरती आहे. सिद्धू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, कारण मगाशी इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं, स्वतःवरती नाराज झाला, शॉट कन्वर्ट करता आला नाहीये. बघायचंय 3 चेंडूची संधी अजूनही आहे आणि धावसंख्या 42. चांगली स्थिती निर्माण केल्या संघानं टॉस जिंकून. अत्यंत धाडसी निर्णय, कट केलाय, सेलिमीटरवर पुढे सरकलाय, रनआउटची संधी, धावचीची संधी साधू शकला असता, मात्र प्रेशर, किती प्रेशराईज केलंय गोलंदाजाला. एक धाव जरूर मिळणार, एखादा धावसंख्येला आकार येणार. धावसंख्या 43 वरती पोहोचली. 2 चेंडू बाकी आहेत अजूनही. एखादा मोठा फटका आला तर 50च्या आसपास. हे बघा प्रेक्षक, थंडी लागते, संपूर्ण कोटेशन आणलंय, प्रिकॉशन घेतलंय, कारण ज्या पद्धतीने डोक्यावरती टोपी आहे, कारण दवबिंदूचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे थंडी जाणवत नाहीये, कारण क्रिकेटची ऊब त्यांना भरपूर काही देऊन जात आहे. चांगला फटका, क्लासिकल स्ट्रोक आणि चेंडू गॅपमध्ये गेल्याचा प्रयत्न. चेंडू गेला तो एक्झॅक्टली वाईटिश लॉंग ऑफला, कव्हर करतो. 2 धावा वाऱ्याच्या वेगाने धावा उभ्या केल्या जातात. माहिती आहे मोठे फटके येत नाहीयेत, ते सिंगल डबलला धावसंख्येमध्ये कन्वर्ट करून धावसंख्या पुढे गेली पाहिजे हा विचार आहे मैदानावरती. आणि सिद्धू स्वतः धावतोय आणि प्रेशरला धावण्यास भाग पाडतोय. 45 धावा 3 गडी बाद. 4 षटकांमध्ये 45 धावा. मी 50च्या लक्षाचा पाठलाग 50 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला होता आम्ही, कारण ज्या पद्धतीने सुरुवात मिळेल संघाला. पहिल्या षटकामध्ये 14 धावा दंदानी सुरुवात दिली होती अतुल भोईरनं आणि नंतर मात्र 7 दिली ती सिद्धूनं आणि प्रशांतमध्ये चांगली भागीदारी झाली, 15 धावांची भागीदारी. 45 धावा 45 लॉस ऑफ द 3 विकेट्स. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग ऑफ सेकंड सेमीफायनल.
उंची जास्त, लांबी जास्त. दिस इज अ गुड फिनिश. हॅपी एंडिंग केली या संघाची आणि या सत्राची देखील. आणि षटकारांना धावसंख्या 50+ पाहायला मिळणार. 51 धावा धापलकावरती. बाबांचं मोठं लक्ष हेतुटणे संघासमोर. फिरकीचं मार्गर वाडेकर कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आणि हेतुटणे संघ किती प्रत्युत्तर देणार, कोणता संघ फायनल मध्ये धडक मारणार, या उत्तर शोधूया. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये करण कालेल यांचा आवाज. थँक्यू सो मच. चला 40+ ची फायनल मॅच आपण टॉस सुद्धा करणार आहोत. मोठागाव 40+ आणि मोठी देसाई 40+. चला दोन्ही कॅप्टन या लवकरात लवकर. निलेश 40+ ची फायनल मॅच आपण टॉस नक्कीच करणार आहोत. संजय पावशे यांचा सत्कार सुद्धा आम्ही करणार आहोत. काकडवालचे इथे मान्यवर आमचे उपस्थित आहेत. या संजय पावशे साहेब, आपला सत्कार इथे केला जाईल. कॅप्टन येत आहेत. संजय शेठ पावशे साहेबांचा सत्कार नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. कैलास पाटील यांचे शुभ हस्ते. मोठागाव 40+ चे दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. निलेश मात्रे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पंढरी दादांना तुम्ही बघू शकाल. दोन लेजंड क्रिकेटर एकमेकांच्या विरोधात. फायनल मॅच सुद्धा 4 ओव्हरची असेल. संजय पावशे यांच्या शुभ हस्ते 40+ फायनल मॅचचा आम्ही टॉस सुद्धा करणार आहोत. निलेश या, खूप साऱ्या शुभेच्छा असतील फायनल मॅचसाठी. "40+ असा कॉल केलाय. रेग्युलर आलेले आहे. टॉस जिंकलाय. फायनल मॅच मध्ये आपण पाहिलं तर मोठागाव संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मोठी देसाई संघ तुम्हाला बॅटिंग करायची. एकच खेळाडू कक्ष असेल निलेश. आता एकच खेळाडू कक्षाचा वापर करायचा आहे. राकेश बैराम मात्रे यांनी पुरस्कृत केलेल्या जर्सी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मोठी देसाई 40+ संघाला तर या. राकेश बैराम मात्रे व्यासपीठावरती आपलंही हार्दिक स्वागत. तर नक्कीच आम्ही सन्मान करत आहोत. नितीन पाटील इथे उपस्थित आहेत. सापाडवरनं त्यांचा सत्कार होईल. या नितीन पाटील साहेब. कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही सर्व सत्कार करणार आहोत. बॅट्समॅन सुद्धा लगेच पाडवा एडुटने. त्यानंतर सापाडचे आकाश मडवी इथे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. या आपलाही सन्मान इथे केला जाईल. मोठागावने टॉस जिंकलाय फायनल मॅच मध्ये 40+ आणि आपण पाहतोय ॲडव्होकेट प्रकाश मात्रे साहेब आपण पाहतोय 40+ संघटनेचे उपाध्यक्ष. त्यांनाही विनंती असेल या व्यासपीठावरती. एक इनिंग अजूनही बाकी आहे. हा सामना आपण व्यासपीठावर एन्जॉय करायचे. त्यानंतर जितेश कान इथे उपस्थित आहेत एडुटनेचे. जितेश कान या आपले सत्कार होईल. जितेश कान यांचा सत्कार होईल. त्यानंतर दीपक आंबेकर उपस्थित, त्यांना विनंती असेल या आपण. त्यांचाही सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. दीपक सरांना विनंती असेल आपण या. दीपक सर सुद्धा इथे उपस्थित, त्यांचे सत्कार कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. दीपक सरांना विनंती असेल या आपले सत्कार केला जाईल कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर विशाल गोपाल पाटील इथे उपस्थित, त्यांचाही सत्कार होईल. ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली, विशाल गोपाल पाटील साहेबांचाही सत्कार केला जाईल. ज्यांनी या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था नक्कीच केलेली, मात्र ते उपस्थित नाही आहेत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया करण कान सरांचा आवाज. कोणता संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचेल? ऑलरेडी सापाड संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचलेला आहे. कस्तुरी 11 गौरीपाडा संघ या स्पर्धेत 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक उंबारलीची नाईट स्पर्धा फायनल नाईट. आणि इकडे आता आपण पाहतोय रेग्युलर फॉर्मॅटच्या सेकंड सेमी फायनलचा पहिला डाव संपलाय. धावा बनवल्यात 51 वाडेकरने आणि 52 धावांचं लक्ष चेस करायचंय. पहिला बॉल
ओ करायचा होता शॉर्ट कडे बॉल चाललाय. अपील तर आपल्याला जरूर पाहायला मिळते, मात्र अंपायर तटस्थ आहेत. आता अपील केली जाते, मात्र अंपायरने सांगितलंय बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नव्हता. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. लेफ्टच्या मौद विकेटने आपल्याला कपिल पाटील पॉवर प्ले मध्ये सुरुवात करत असताना हा पहिला बॉल हलका शफल झाला, मात्र ते रॉंग साईडला पोल करायचं होतं. बॉल जास्त वळला, मोठा टर्न आणि जात असताना थेट तो फोर आर्म्सला लागून उडवला डाऊन दी ग्राउंड फ्लॅट. लॉंग ऑन रिजनला धडक मारली आहे पहिल्या बाउन्स वरती, चौकार. चौकार 4ने खातं उघडत असताना आपण पाहतोय प्रतीक 11 गावदेवी क्रिकेट संघ हेदुटनेचं 3 चौकार 3 षटकारांसाठी तकदीरचे कान. माजी सरपंच हेदुटनेचा यांच्याकडून 3,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. त्यावेळेस बॉल पडलाय आणि तोही थोडासा बाहेर निघत असताना थांबला होता रोहित. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ऑप्शनचा बाहेरचा पीच झालेला बॉल अटेम्प्ट केलाय, बट मात्रच्या वेगाने बॉल बाहेर निघालाय. डॉट बॉल उडवलाय, लाऊड कॉल बाय अंपायर. इट्स अ नो बॉल. लॉंग ऑन ला क्लिअर, नो +4. नोचा सिग्नल. ओव्हर स्टेप आणि लॉफ्ट करत असताना बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेला पहिल्या टप्प्यावरती. 8वा सामना आजच्या दिवसात खेळतोय हेदुटणे संघ. मकर संक्रांती चषकामध्ये आपण बघितलं 2 मॅचेस तिकडे जिंकलेल्या, 2 50s रोहित कडून आपण बघितलं. नारिवलीच्या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकले, इकडे 3 मॅचेस जिंकलेल्या आहेत, 7 झाल्यात. 8वा सामना सेमीफायनल नंबर 2. उंबारली उडवलाय, रेंज मध्ये बॉल. रोहित आहे तो मामला फिट आहे, मात्रेने मारला पहिला षटकार. नंतर आलेला रोहितचा बॅट मधून षटकार. कपिल वरती काउंटर केलंय. सिद्धूला यावं लागलं कपिलकडे आता, कारण धावा बनवायचा 52 आणि या 52च्या चेस मध्ये रोहित मात्रेची गाडी आता एक्सलरेट करते. दोन्ही पाय त्याने एक्सलेटर वरती ठेवलेत, अटॅक केलाय, कारण सुरुवात जितकी धुमधडाक्यात होईल या चेस मध्ये ऑन ट्रॅक असेल हेदुटणे. टोटल स्कोर सध्या आपल्याला 15 पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. मजा असेल या मॅच मध्ये. मोठा संघर्ष दोन्ही संघांनी केलाय या स्पर्धेमध्ये. दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर, दुसऱ्या बाजूला प्रतीक 11 गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे. मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत, आवाज येतोय. फटक्या गणिक. पुढचा बॉल, 2 बॉल बाकी आहेत. पॉवर प्ले. लेन थोडी मागे खेचली, बॉल बाहेर निघालाय. ऑन साइडला हुक करायचं होतं, शेवटी समजलं बॉल ऑफ स्टंपला सोडून जास्त बाहेर या बाजूला जात होता. कदाचित लेट खेळून कट केलं असता परकट, तर बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला असता, पण कधी समजलंय जेव्हा बॉल विकेट कीपरकडे गेलाय. लास्ट बॉल, पॉवर प्ले. कपिल स्विच इटचा टेम. इथे बॉल हवेत आहे, सिद्धूकडे तो गेलाय आणि इकडे सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. अपील करण्यात येते. आताही स्ट्रॉंग अपील आहे इनफिल्डच्या फिल्डर्स कडून. अंपायर्सने मात्र स्क्वेअर लेगच्या अंपायरची मदत सध्या घेतली आहे. पाहुयात. प्रसाद सहस्रबुद्धे सर आणि रमाकांत पवार सर ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. स्विच इटला टेम केलं होतं आणि इकडे जरूर आपण पाहू ऑन ग्राउंड अंपायरचा डिसिजन. थोडी चर्चा जरूर करण्यात येते अंपायर्स कडून. 52 धावांचा चेस आहे. सेमीफायनल नंबर 2 मध्ये आपण आहोत. सेमीफायनल 1 मधून अविश 11 कुशल शिशा स्पोर्ट्स सापाटने बाजी मारली आहे. डिफेंडिंग चॅम्पियन आहेत आणि सलग या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वामध्ये फायनलचं तिकीट त्यांना मिळालंय. लास्ट इयर मालिकावीर रोहित पाटीलच ठरला होता सापाटचा. पाहूयात यंदा कोणाकडे जाईल मालिकावीरची बाईक. आदरणीय उद्योगपती बालाजी इस्टेट आणि ध्रुव एंटरप्राइजेसचे सोनारपाड्याचे नरेश शेठ ठाकूर यांनी स्पॉन्सर्ड केलेली होंडा शाईन. आजची रजनी 2 तासानंतर आपल्याला समजणार आहे ही बाईक कोणाच्या नावावरती असेल आणि या स्पर्धेचे विजेतेपद. बॅटर सेफ. यस अंपायर. बघा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल, त्यामुळे सहकार्य करा.
नाही एजसाठी रिव्ह्यू नाहीये सिद्धू. वाईट, रनआउट आणि बिमर तीनच गोष्टींसाठी रिव्ह्यू पहिल्या दिवसापासून सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. लक्षात घ्या, 3 गोष्टींसाठी रिव्ह्यू असेल. रनआउट, बिमर आणि वाईटसाठीच रिव्ह्यू असेल. उद्या आपण बघू शकाल मकर संकट ट्रॉफी सुद्धा आपल्या पाहायला मिळेल. उंबारली संघ सुद्धा त्या स्पर्धेत आपल्या उद्या खेळताना दिसेल. आणि सचिन पाटील पुरस्कृत आपण मध्ये अंकुश शिलेबन कौसा मागच्या वर्षीचा रनरअप संघ तोही त्या स्पर्धेत उद्या खेळताना दिसेल. त्यामुळे चला घाई करा, उंबारली संघाला सुद्धा उद्या मकर संकट ट्रॉफीमध्ये खेळायचे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. उंबारलीच्या नाईट स्पर्धेमध्ये रेग्युलर फॉर्मॅट सेमीफायनल नंबर 2 सुरू आहे. प्रतीक 11 गावदेवी क्रिकेट संघ दुटणे आणि दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर मध्ये 52चा चेस आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 15. 18 बॉल 37 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. रोहितने अटॅक केला, मात्र लास्ट मॅच मध्ये ज्याने जबरदस्त बॅटिंग केली होती आणि प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील होता आवेश भंडारे ऑन स्ट्राईक. प्रणित सेकंड ओव्हर मध्ये फुल लेंथ टोला लागला बॉल मिडॉनला चाललाय. एकदा फार वेगाने डबलला चान्स घेणार नाही, जा वेगाने प्रणित देखील बॉल पर्यंत आलाय. एकेका बॉल गणिक आपल्याला संघर्ष पाहायला मिळणार आहे. आवाज प्रत्येक बॉल नंतर येतोय आणि जणू आपण एखाद्या आंतरराष्ट्रीय मॅचचा आनंद घेत आहोत. स्टेडियममध्ये जे जे गेलेले त्यांना जरूर हा क्राऊड जो काही आहे, बॉल नंतर जो आवाज येतो, ऑडियन्सचा जो फीडबॅक असतो, तिथून खऱ्या अर्थानं कॉमेंट्री करण्याची मजा वेगळी असते आणि स्पर्धेचा स्टँडर्ड देखील आपल्याला पाहायला मिळतो. प्रेक्षकांशिवाय स्पर्धा अपुरी असते आणि प्रेक्षकच ठरवतात कोणती स्पर्धा मोठी आहे, कोणत्या स्पर्धेचा दर्जा काय. पुढचा बॉल प्रणित फुल लेंथ बॉल फोर्सने एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफचा फिल्डर आलाय लाईन मध्ये, थोडं फंबल झालंय, उचलून थ्रो करतील सर्वेश. धावा 2 तोपर्यंत आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 18. 18 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल प्रणित उडवायचा होता, मात्र मिस टायमिंग. शॉर्ट कव्हरचा फिल्डर आला, कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप ज्या रोहित मात्रेने आक्रमण केलंय, इन्फॉर्म बॅटर आहे, त्याला मिळतंय जीवनदान. अंडर प्रेशर जरूर फिल्डर आहेत. ही मॅच जो प्रेशर हँडल करेल तो सामना जिंकणार आहे, नो डाऊट. कॅच ड्रॉप झाली आहे, मिस्टेक झाली शॉर्ट कव्हरला भूषण कडून. व्यवस्थित आला होता, ओंजळ बरोबर मांडली होती आताची, मात्र बॉल निसटलाय. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 19-19 आकड्यावरती. बॉल बाकी आहेत 15 आणि 15 बॉलमध्ये 33 धावांची या मॅचमध्ये गरज आहे बॅटिंग करणाऱ्या प्रतीक 11 गावदेवी क्रिकेट संघ दुटणेला. सौ बाजूला प्रेक्षक आहेत, जिकडे पाहाल तिकडे फक्त प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. अंतिम रजनी 32 आपण रेग्युलर संघांना बघितलं, तर 16 आपण बघितले 40+. कवसला बॉल चाललाय, धावतोय फिल्डर, पहिल्या बाउन्स वरती चांगली फिल्डिंग आणि या एका धावेने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 20. 20 धावा धावफलकावरती आहेत. बॉल बाकी आहेत 14 बॉल 32 धावांची अजूनही गरज आहे. हे षटक जर आपण बघितलं तर आतापर्यंत एकही बाउंड्री आली नाही, शांत चाललंय. सिंगल डबल सध्या तरी येतात. प्रणितने अचूक लाईन अँड लेंथ वरती सध्या तरी बॉलिंग केली आहे, रेंज मध्ये बॉल दिला नाही. फुल लेंथ बॉल लॉंग ऑनला चाललाय, कपिल वेगाने बॉल वरती आलाय, पहिली धाव झाली आहे पूर्ण, डबलला चान्स, रनआउटचा धोका असेल आणि येते इथे विकेट. रनआउट 21 for 1. प्रतीक 11 गावदेवी हे दुटणे.
कुंभारकर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि सेट बॅटर सध्या रोहित स्ट्रायकिंग एंडला असताना मॅच इक्वेशन 13 बॉल 31 धावांची गरज आहे. इम्पॉर्टंट असेल हा चेंडू. प्रणित ओव्हर द विकेट. पुन्हा खोलात फोर्सने समोर बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ कडे. एक धाव फक्त. चांगली फिल्डिंग झाली सर्वेश कडून. हे षटक राहिलं माफक. 7च धावांचं शांत ठेवलं बॅटर्सला. 1 रनआउटची विकेट. 2 षटकांचा खेळ संपला. 22 धावा आणि 12 बॉल मध्ये आता प्रतीक 11 गावदेवी दुटणेला बनवायचा आहेत त्या 30 धावा. नावेझाने उंबारली गावाला या टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती हायलाइट केलं. 4 व्हीलर 2 व्हीलर मालिकावीरचं आपल्याला बऱ्याचशा पाहायला मिळाल्या आणि या स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे कॉम्बॉक्स आहे आमचं. भावेशने महत्त्वपूर्ण जबाबदारी हाताळली या स्पर्धेची ऑफिशियल स्कोरर म्हणून. याच गावचे आहेत आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये ज्यांना आजवर बघितलेलं आहे. मकर संक्रांत चषकाच्या 57व्या पर्वामध्ये देखील आपण जरूर त्यांना पाहतोय. वयात मॅचच्या दिशेने 12 बॉल 30. अतुल आलाय 3rd ओव्हर मध्ये. उडवलाय परफेक्ट मिडल ऑफ द प्लेट. लॉंग ऑन चा बार. मात्रेचा बॅट मधून आणखी एक धडाकेबंद षटकार. रोहित मात्रे सेट बॅटर आहे. 12-25 आतापर्यंत त्याने बनवल्यात आणि तो जोपर्यंत असेल दुटणेचे चाहते जरूर अपेक्षा त्याच्याकडूनच करतील. 11-24 समीकरण आहे. भव्य स्वागत अतुलचंही झालंय. लॉंग ऑन काउ कॉर्नर बॅकवर्ड स्क्वेअर लेग सध्या तरी ऑन साइडला अतुल. पुढचा बॉल फुल लेंथ होता. एज घेतली पायावरती. अपील होते. कॅच साठी अपील केली आहे. मात्र पाहूयात अंपायर तर आतापर्यंत शांत आहेत. चला अंपायर जो काही डिसिजन आहे तो आपल्याला द्यायचा आहे. दोन्ही अंपायर जरूर चर्चा करत आहेत. रमाकांत पवार सर आणि त्यासोबत प्रसाद सहस्रबुद्धे सर यांना आपण ऑन ग्राउंड पाहत आहोत आणि मिस्टर मनोज पवार जे सध्या टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. वाडेकरच्या अगेन्स्ट सईद उटणे घमासान हाय व्होल्टेज ड्रामा सेमीफायनल नंबर 2 चा टीव्ही अंपायरची मदत. बॅटर सेफ नॉट आउट. टीव्ही अंपायरचा सिग्नल. ऍक्शन रिप्ले. बॅट वरती आलाय बाउन्स आणि देन मग अतुलच्या हातामध्ये बॉल गेला. 11 बॉल. राईट झाला बॉल. कट करायचा होता इकडे. बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. डॉट आलाय. इक्वेशन बदलत आहे. धावसंख्या थांबले सध्या 28 या आकड्यावरती. बॉल बाकी आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 24 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. इथे राईट झाला बॉल. फॉलो जरूर केलं होतं बॉल. अंपायरचा सिग्नल आलाय वाईड. वाईडने धावसंख्या सध्या जाऊन पोहोचलेली आपण पाहतोय ती 30 या आकड्यावरती. बॉल बाकी आहेत अजूनही 9 आणि 9 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा पाहिजेत त्या 22.
रोहित जोपर्यंत जरूर सेट बॅटर आहेत, ऑफ स्ट्राईक आहेत सध्या तरी. प्रशांत नुकताच आला, एक डॉट बॉल त्याचा अगेन्स्ट गेलाय. हे जे 3 बॉल आहेत फार इंटरेस्टिंग. 9 बॉल 22. अतुल फुल लेंथ आहे, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चालला बॉल, गॅप मध्ये धावतोय, लॉंग ऑफ धावतोय, एक्स्ट्रा कव्हर अडवला तिकडे. प्रियांशूने उचलून थ्रो करतील. वैदिक आहेत, धावा 2 मिळतात. 2 धावसंख्या पुढे पोहोचली 32 या आकड्यावरती. बॉल बाकी आहेत 8, धावा पाहिजेत 20. प्रयत्न तर जरूर असेल प्रशांत रोहितचा. 2 बॉलमध्ये एक मोठा फटका आपल्याला पाहिजे. दुसऱ्या बाजूने अतुलने जी बॉलिंग केली आतापर्यंत, या षटकामध्ये जरूर पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, पण त्याने नंतर कमबॅक केलंय. 8 बॉल 20 धावांची गरज आहे. लास्ट ओव्हर विकेट किपर सिद्धूला आपण बघितलं तर कदाचित इकडे आता शोल्डर फ्री केले जातात. लास्ट ओव्हरची जबाबदारी कदाचित तो घेऊ शकतो. अतुल आता आला. 8 बॉल 20 पाहिजेत. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल कवचला चाललाय. वैदिक डीप मध्ये सिंगल, फक्त रोहितला चान्स घ्यायचे आहेत. थांबलाय. 1 धाव, एका धावेने धावसंख्या 33 वरती पोहोचली. बॉल बाकी आहेत 7, धावा पाहिजेत 19. प्रतीक 11 गावदेवी क्रिकेट संघ इथून आला. इंटरेस्टिंग हे देखील मॅच आणि आजचा प्रत्येक सामना क्लोज येत असताना पाहायला मिळाला. क्रिकेटचा परमोच्च आनंद घेत असताना उंबारलीच्या नाईट स्पर्धेमध्ये हे सगळेच प्रेक्षक आज आपल्याला पाहायला मिळाले मोठ्या संख्येने. आता ठीक जर आपण विचार केला तर 12:47 जरी झाली असली, 16-17चं जरी टेम्परेचर असलं तरी या कडाक्याच्या थंडीमध्ये देखील प्रत्येक जण क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहे. स्वागत आहे सर्वांचं. 7 बॉल 19. कमी गती, फोर्सने बॉल लॉंग ऑफच्या बाहेर गेलाय. सीमा पार, मात्रेने मारला आणखी एक षटकार. धावा 39, बॉल बाकी शेवटचे 6 आणि प्रतीक 11 गावदेवी क्रिकेट संघ हे दुटण्याला बनवायचा आहेत. धावा 13. हे दुटणेचा प्रेक्षकांना तुम्ही बघितलं. षटकार मारल्यानंतर डान्स जरूर त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. 39 झालेला, 52चा चेस आहे. 6 बॉल 13 पाहिजेत. विकेट एकच पडले. पहिल्या इनिंगमध्ये 3 विकेट पडल्या होत्या. 6 बॉल 13 पाहिजेत. 12 चालतील विकेटच्या आधारावरती. एक षटकाराने मॅच ऑन झाली आहे आणि जे 2 बॉल प्रशांतने जेव्हा फेस केले, रोहित ऑफ स्ट्राईक होता, जेव्हा मोठा फटका येत नव्हता, जरूर त्याची सटकलीच होती आणि शेवटच्या बॉलवरती तो षटकार. मॅचमध्ये पुन्हा पुनरागमन. 6-13चा सामना आणि फिरकीचा विद्यापीठाचा कुलगुरू आला सिद्धू पाटील बॉलिंगसाठी. पहिला बॉल उंबारली गावेंकडून प्रशांत कुंभारकर साठी. 6 बॉल 13. पहिलाच लॉफ्ट केलाय, वाईडिश लॉंग ऑन कडे बॉल. ओ चुकी झाली आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा. पेक्षा सध्या तरी भारी नाचतात प्रेक्षक. रंगा भाऊ, हा जो चौकार आलाय पुन्हा कमबॅक झालाय. 5 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. मॅच मध्ये काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले. मिड विकेट, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर. लॉंग ऑफला देखील फिल्डर आहे. बॅकवर्ड पॉइंट सेट आहे स्विच इट साठी. शॉर्ट बॉल हुक करायचा होता. फाईन लेकडे बॉल चाललाय, अडवलाय तिकडून. तोपर्यंत आपण पाहतोय मिळाली ती 1 धाव आणि एका धावेने लेग बाईजने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती पुढे 44. बॉल बाकी 4, धावा पाहिजेत 8. निलेश दादा मात्रे मोठा गाव प्राऊड ऑफ डोंबिवली यांच्याकडून रंगाला 500चा कॅश प्राइज झाला डान्ससाठी. षटकाराला 2000 योगेश पवार प्रतिष्ठान अर्थातच सोमनाथदादा भोईर यांच्याकडून रोहितला असतील. 4 बॉल 8, विकेटच्या आधारावरती 7 चालतील. या मॅच मध्ये सध्या तरी मोमेंटम खेचले का एका चौकाराने. प्रत्येक षटकाराला
हरीश शेठ यांच्याकडून देखील 500. 4 बॉल 8. सिद्धू ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल टाकलाय, पूल केलाय, बॉल डीप मध्ये, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. ओ भाई, या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव. म्हात्रेने आणखी एक मारलाय. हे दुटणेचा प्रेक्षकांमध्ये जल्लोष. षटकार. एक पात्रे अभिनय. 15 बॉल 38 बनवल्या, 50 धावा बनल्या ते दुटणेचा. 3 बॉल 2 धावांची गरज आहे. मॅच मध्ये जे काय करायचंय खास करून सिद्धूला आता. लेट खेळला, बॉल झाला पॉइंट कडे. एक धाव तर त्यामध्ये पूर्ण झाले. मिस्टेक झाली आहे तिकडे. मात्र या एका धावेने स्कोर लेवल झालाय. बॉल बाकी आहेत 2, धाव पाहिजे 1. आणि या 2 बॉल मध्ये 2 जरी विकेट गेल्या तरी मॅच असेल दुटणेची. त्याचं कारण आहे 3 विकेट पहिल्या इनिंग मध्ये पडले होते. माफ करा. येस 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 3 विकेट होते वाडेकरचे. गुगली जरूर आली आहे. आणि इकडे बॉल गेलाय थेट विकेट किपर कडे. डॉट बॉल. येस, विकेट जरी आली तरी मॅच फिनिश होणार आहे दुटणेच्या बाजूने. त्याचं कारण एकच विकेट इकडे पडली आहे. हवेत खेळलाय, डीप मध्ये फिल्डर जरूर आहे. आणि मॅच फिनिश. अभिनंदन. निलेश म्हात्रे, प्रौढ डोंबिवली मोठा गाव यांच्याकडून रंगाबाईला 500. आणि MS05 FJ 7761 ज्या कोणाची गाडी आहे लवकरात लवकर रिमूव्ह करा. 7761 ज्या कोणाची कार आहे लवकरात लवकर रिमूव्ह करा. रहदारीसाठी अडथळा होतो, अन्यथा काम फिट होईल. 7761 लवकर. 7761. चला रंगाभाई, आपले निलेश म्हात्रे यांच्याकडनं 500 ते घ्या. नाही, प्रेक्षकांनी मैदानात येऊ नका. बघा मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेचच घोषित करणार आहोत. 39